अजित पवार गटाच्या कुठल्याही जबाबदार नेत्याकडनं आतापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आपण यावं अशा पद्धतीचा प्रस्ताव आमच्या 7 पैकी एकाही खासदाराला आलेला नाही. हे अतिशय जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतो. आणि मीडियाच्या माध्यमातून ही जी चर्चा चालू आहे, ज्या चर्चेच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये आमच्या विश्वसनीयतेवर सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे, मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की या बातमीमध्ये कुठलंच तथ्य नाही आणि अजित पवार गटाकडनं अशा पद्धतीचा कुठलाच प्रस्ताव अद्यापपर्यंत आम्हाला आलेला नाही. मी आता हॉटेलवर असताना मी बघितलं, त्यांनी माझ्यावर आरोप केलाय की अमर काळे आमच्या नेत्यांना भेटले. तर मी तुमच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून मी अमोल मिटकरींना आवाहन करतो की अमर काळे अजित पवार गटाच्या कोणत्या नेत्याला भेटले हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करावं, त्यांचं नाव घ्यावं, केव्हा भेटलो, किती वाजता भेटलो ते त्यांनी सांगावं. कारण की त्यांनी डायरेक्ट माझं नाव घेऊन आरोप केलाय. त्यामुळे माझं आव्हान आहे अमोल मिटकरींना की कोणासोबत भेटलो, केव्हा भेटलो त्यांनी स्पष्ट करावं. निश्चित ना, म्हणजे अमोल मिटकरी साहेबांसारख्या जबाबदार व्यक्तीकडनं अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. ते अतिशय जबाबदार नेते आहेत आणि अतिशय प्रवक्ते आहेत आणि इतक्या जबाबदार व्यक्तींनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि थेट एखाद्या खासदाराचं नाव घेऊन त्या ठिकाणी आरोप करणं, मला वाटतं त्यांच्या त्या पदाला ही बाब शोभणार आहे असं वाटत नाही. त्यामुळं जर त्यांनी इतकं नाव माझं स्पष्ट घेतलंच आहे तर माझं तुमच्या सर्वांच्या माध्यमातून अमोल मिटकरींना आव्हान आहे की अमर काळे केव्हा अजित पवार गटाच्या कोणत्या नेत्याला भेटले हे त्यांनी स्पष्ट करावं, केव्हा भेटले, किती वाजता भेटले आणि कोणासोबत भेटले त्यांनी स्पष्ट करावं. या बातमीमध्ये ही जी आपण बोलतोय याच्यामध्ये तथ्य आहे. सोनिया दुहानकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 लोकांना, आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. मागच्या सेशनमध्ये, मागच्या अधिवेशनामध्ये त्या प्रत्येकासोबत संपर्कामध्ये होत्या आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धती त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या 7 खासदारांचे केले. 4.5 वर्ष आता सरकार विरोधामध्ये तुम्ही कसे राहाल, सर्वाईव्ह कसे कराल, मतदारसंघामध्ये निधी कसा भेटेल, हे सर्व प्रश्न करून आता पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला पुन्हा निवडून यायचं असेल, तुमचं पॉलिटिकल फ्युचर तुम्हाला जर पुन्हा हे करायचं असेल, तर स्टेबल करायचं असेल, तर तुम्ही अजित पवारांसोबत गेले पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या 7ही लोकांना बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही 7ही लोकांनी त्यांचं फक्त ऐकून घेतलं, त्याच्यापेक्षा पुढचं त्याच्यामध्ये काही झालं नाही. आणि सोनिया दुहान ज्या आहेत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत. मला थोडं नवल हे वाटतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी अजित पवार साहेबांच्या एनसीपी सोबत चला हा प्रस्ताव जो आमच्याकडे ठेवतोय आमच्या 7 लोकांकडे, हा थोडा एक म्हणजे थोडं न समजणारा विषय नाही. तक्रार म्हणण्यापेक्षा जेव्हा आम्ही 8ही लोक जेव्हा सोबत बसलो काही महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याकरता, त्यावेळेला या प्रश्नाच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने ताईंजवळ हा विषय त्यांनी ठेवला आणि प्रत्येकाने सांगितलं की आमच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न चालू आहे. सुप्रिया सुळेंची काय भूमिका होती मग जेव्हा तुम्ही त्यांना याबाबत माहिती दिली, त्यामुळे त्यांनी तुम्हाला काय सूचना दिल्या? नाही, त्यांचा आमच्या 7ही लोकांवर पूर्ण विश्वास आहे आणि ज्यावेळेला आम्ही त्यांना हे सांगितलं त्यावेळेला फक्त त्या हसल्या, बाकी त्याच्यापेक्षा जास्त दुसरी प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही. आणि त्यांच्याकडे ही सुद्धा माहिती होती की आमच्यापैकी लोकांना, आमच्या 7 लोकांना अशा पद्धतीचा संपर्क काही लोक करतात ही त्यांच्याकडे माहिती होती. नाही, बिलकुल नाही. या विषयावर तटकरे साहेबांसोबत कुठलीच चर्चा ही मागच्या अधिवेशनामध्ये झाली नाही. भेट झाली, परंतु ती भेट काही विषय, राज्यातले विषय होते, काही मतदारसंघातले विषय, या विषयावर चर्चा झाली. परंतु अजित पवार गटासोबत आपण गेलो पाहिजे या विषयावर सुनील तटकरे साहेबांसोबत कुठलीच चर्चा झाली नाही. हे अतिशय जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतो. आता याचं उत्तर मला आपल्याकडनं पाहिजे. हे आता म्हणजे ज्या बातमीमध्ये तथ्यच नाहीये ती बातमी इतक्या मोठ्या पद्धतीनं आज मीडियावर फोकस होत आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की ज्या बातमीमध्ये तथ्य नाही त्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाहीये आणि अशा पद्धतीचं कुठलंच या बातमीमध्ये तथ्य नाहीये.
सर आज संजय राऊत असं म्हणाले की केंद्रामध्ये मंत्रिपद हवंय त्यासाठी सुनील तटकरे असतील किंवा मग प्रफुल्ल पटेल असतील हे लॉबिंग करतायत आणि खासदारांना संपर्क साधतात. तर याच्यामध्ये कुठलं आहे का? नाही, आता या बाबतीत मी काही भाष्य करू शकत नाही. आता त्यांचं काय आहे, काय आतमधलं डिलिंग आहे, काय विषय आहे ते मला माहीत नाही. परंतु मध्यंतरी संजय राऊत साहेबांनी सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य आमच्या संदर्भामध्ये केलं होतं, आमच्या संदर्भामध्ये केलं होतं. मला तरी वाटतं की त्या वक्तव्यामध्ये, त्यांच्या त्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे. आणि आम्ही 7ही लोक, सुप्रियाताई पकडून 8 लोक आम्ही इंटॅक्ट आहोत आणि अशा पद्धतीचं कुठलीच चर्चा आतापर्यंत पक्षाच्या लेवलवर झालेली नाही आणि अशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव सुद्धा आमच्याकडे आलेला नाही. नाही. सर या नाही.